नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी डेली यूजसाठी शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहे, ती मीडियम साईज छोटे सोनेरी कलरची मणी, सिंगल वाटी, स्क्रू आणि काळे मणी। इथे सिंगल पदर घेतलेला आहे मी आणि इथे टेपपट्टी लावून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे, कुठल्याही कलरचा चालेल। त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे, ब्लॅक मनी, सोनेरी कलरचा ब्लॅक, असे 5 मणी वावायचे आहेत ब्लॅक, आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे मी। आता इथे काळ्या मण्यानंतर इथे सोनेरी कलरचा मणी वावायचा आहे मागे, गोल्डन मणी, सोनेरी, गोल्डन। आता हे गोल्डन आहे, मी 3 टाकलेले आहेत, हे बघा 3 गोल्डन मणी, आणि मागे पुढे हा सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे। त्याच्यानंतर परत आपल्याला 5 काळे मणी आणि त्यामध्ये एक छोटा सोनेरी कलरचा मणी टाकायचा आहे, 3 गोल्डन, आणि इथे मी नुसतेच 5 काळे मणी टाकलेले आहेत ते, हे बघा, आणि मध्ये एक गोल्डन, परत 5 काळे मणी, 3 गोल्डन आणि 5 काळे मणी, त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे। परत आपल्याला 3 गोल्डन मणी, सोनेरी आणि काळे 5 मणी, आणि हे बघा इथे मी मंगळसूत्र वावायचं आहे, त्याच्यामुळे मी इथे 5 गोल्डन मणी वावून घेतलेले आहे। ती सिंगल वाटी आहे, त्याच्यामुळे मग इथे वाटी वावलेली आहे मी एक, आणि साईडने परत 5 मणी टाकलेले आहे ती। ह्या गोल्डन मण्यानंतर इथे काळे मणी आलेले आहे, ती सोनेरी आणि काळे तसे आपल्याला इकडे टाकून घ्यायचे आहे। ती काळा, सोनेरी, काळा असे 5 मणी टाकायचे आहेत। त्यानंतर गोल्डन मणी, आणि त्याच्या मागे पुढे एक छोटा मणी टाकायचा आहे, 3 गोल्डन, 5 काळे आणि सोनेरी, परत 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत। त्यानंतर 5 काळे मणी, एक गोल्डन, आणि साईडला परत आपल्याला 5 काळे मणी टाकून घ्यायचे आहेत। आता इथे 5 गोल्डन मणी टाकायचे आहेत, त्यानंतर काळे आणि सोनेरी कलरचे 5 मणी, लास्टला परत इथे 3 गोल्डन मणी, आणि हे सोनेरी आणि काळे मणी जसे सुरुवातीला आपण वावले होते 5 तसेच ह्या साईडला पण आले पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे, आणि परत स्क्रू टाकला की छोटा मणी हा टाकूनच घ्यायचा, कारण सिंगल पदर आहे त्याच्यामुळे हा मणी लागतो आपल्याला। हे बघा, पदर व्यवस्थित खेचून घ्यायचा, आणि मग आपल्याला इथे 3 ते 4 गाठी मारून घ्यायची आहे ती व्यवस्थित, आणि गाठ मारताना आपलं बोट पूर्ण ह्या स्क्रूच्या तोंडाजवळ गेलं पाहिजे आतमध्ये, अशी आपल्याला पुढे ढकलायची आहे नखाने। एकदम सैल बसली की इथे मधला जो भाग असतो तो मग मागे धागा दिसतो, त्याच्यामुळे ती गाठ आहे ती आतमध्ये ढकलायचा प्रयत्न करायचा, आणि असं बघायचं आपण करून। गाठ मारल्यानंतर छोट्या मण्यातून निघते की नाही बाहेर चेक करून बघायचं, नाही तर सगळं वावलेलं व्यर्थ जातं। आणि आता आपल्याला हा जो धागा आहे तो कापून घ्यायचा आहे उरलेला, आणि जो हा धागा उरतो तो चिपकवून घ्यायचा आहे मेणबत्त्याने किंवा दिव्याने। हे बघा, थोडंसं सोडलेलं आहे मी। हे बघा, सिंगल वाटी डेली यूजसाठी सुंदर असं डिझाईनचं मी स्वतः ह्या डिझाईन बनवते, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला
सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि शेअर करत जा, व्हिडिओला लाईक करत जा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.